दिल्ली दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट टाळली। केजरीवाल आणि राहुल गांधींची भेट, ज्यांना फोडायचं त्यांना फोडा, पण जनतेच्या प्रश्नांवर बोला, आदित्य ठाकरेंचा महायुतीला टोला। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदेंच्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित। संजय दिना पाटील शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या घरी स्नेहभोजनाला ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 खासदार, दोनही शिवसेनेतील खासदारांची जवळीक। ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणामध्ये धक्का, राजापूरचे माजी आमदार राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। राजन साळवी पैशाने विकले जाणारे महाशय, विनायक राऊत यांचा हल्लाबोल। निवडणूक शपथपत्रामध्ये माहिती लपवल्याप्रकरणी परळी न्यायालयाची धनंजय मुंडेंना नोटीस, 24 फेब्रुवारीला होणार सुनावणी। विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल, नाना पटोलेंचा राजीनामा हायकमांडकडून मंजूर, तर नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सकपाळ यांच्या नावाची चर्चा। निवडणुकीदरम्यान मोफतच्या योजना जाहीर करणं चुकीचं, सुप्रीम कोर्टाचे ताशेरे। लाडकी बहीण आणि आनंदाचा शिधांसारख्या योजनांनी लोकांची कामाची इच्छा कमी झाली, कोर्टाचं निरीक्षण। कर्नाटकमधील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्र सरकारची परवानगी नाही, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। उंची वाढवण्याचं सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती असल्यानं केंद्राची अधिसूचना नाहीच, विखेंचा दावा। पुण्यामध्ये जीबीएसचा आणखी एक बळी, खडकवासल्यामध्ये 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, राज्यातील मृतांची संख्या 8 वर। सांगलीमधील पेठ नाका परिसरामध्ये अग्नितांडव, खाद्यपदार्थांच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। आणि सांगलीमध्ये पेठ नाका परिसरामध्ये अग्नितांडव। विकी कौशल पोचला प्रयागराजमध्ये, कुंभमेळ्यात करणार छावाचं प्रमोशन।